नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. सुरुवातीला तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात मी ही जी बॅग बनवली आहे ती न शिवता किंवा न कट करता न काटेपिन लावता ही बॅग या ठिकाणी तयार केलेली आहे आणि अतिशय छान आणि सुंदर अशी पर्स, आपली हँड पर्स जी बोलतो आपण, ती या ठिकाणी तयार झालेली आहे. फक्त एका रुमालापासून मी याला बनवलेलं आहे. न शिवता न कट करता आपण अतिशय छान आणि सुंदर आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. बघू शकतात अतिशय छान आणि सुंदर आपण फ्री ऑफ कॉस्टवाली ही जी बॅग आहे ती कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा. अतिशय छान आणि सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी बॅग तयार करणार आहोत, ज्यासाठी आपल्याला 1 रुपया पण खर्च लागणार नाही. आणि अशाच बॅग आपण बाजारात विकत घ्यायला गेलो तर आपल्याला भरपूर असे पैसे मोजावे लागतात, परंतु तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरीच अतिशय सुंदर आणि फ्री ऑफ कॉस्टमध्ये 1 रुपया पण खर्च न करता, न शिवता, न कट करता ही बॅग आपण या ठिकाणी तयार करण्याची पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी लागणार आहे एक रुमाल. तुमच्याकडे जर रुमाल नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीसचा यूज केला तरीही चालेल. आपल्याकडे भरपूर असे ब्लाऊज पीस असतात, तर तुम्ही रुमाल घेऊ शकतात, स्कार्फ घेऊ शकतात, किंवा तुमच्याकडे जर ब्लाऊज पीस असेल किंवा असा छान कलरचा कपडा जर असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. मी इथे एक चौकोनी आकाराचा कपडा म्हणजे रुमाल घेतलेला आहे. आता या रुमालाला जी चांगली बाजू आहे ती मी अशी खालच्या साईडला ठेवणार आहे आणि वरची बाजू या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित रुमाल पसरून घ्यायचा आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला आहे आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल. बघा अशा प्रकारे त्रिकोणी आकार मी या ठिकाणी करून घेतलेला आहे, म्हणजे रुमालाची त्रिकोणी आकारात घडी तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर आता हे जे साईडचे जे भाग आहे ते आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे हातात पकडून याची एक गाठ तयार करून घ्यायची आहे. गाठ तयार करताना गाठ झाल्यानंतर जो वरचा जो भाग उरतो तो आपल्याला एका हिती इतका भाग आपल्याला या ठिकाणी व्हायला हवा इतकी गाठ आपल्याला तयार करून घ्यायची आहे. एका साईडची गाठ तयार झाल्यानंतर दुसऱ्या देखील बाजूची जी गाठ आहे ती आपल्याला अशा प्रकारे तयार करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी रोज असे भरपूर फ्री ऑफ कॉस्टवाले आणि रोज कामी येणारे भरपूर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते. त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा. तर बघा आता ह्या ज्या दोघं गाठ आपण मारल्या त्या अशा प्रकारे आपल्याला ठेवायचे आहे. आणि आता हा उरलेला जो भाग आहे, जो ओपन भाग असतो, तो असा हातामध्ये पकडून त्याला असं खेचून ही जी बाजू आहे जी आपण गाठ मारली ती अशी आतल्या साईडला घेऊन आता हा भाग उलटा करायचा आहे. अशा पद्धतीने सर्व ज्या बाजू आहे ते आपल्याला हाताच्या मदतीने असं सेट करून घ्यायचं आहे, जेणेकरून कुठे गोळा दिसणार नाही. आणि अगदी सोपी पद्धत आहे. जे कोणी नवीन असाल त्यांच्यासाठी देखील ही पद्धत खूप सोपी आहे. आणि यासाठी आपल्याला कुठेच कट करायचं नाही आहे, मोजमाप घ्यायचं नाही आहे किंवा शिवायची देखील गरज नाही आहे. बघा आता यामध्ये जो भाग तयार होतो आतमधला, त्यामध्ये भरपूर अशा वस्तू तुम्ही यामध्ये ठेवू शकता. तुमचा टिफिन बॅग असेल, मेकअप किट असेल किंवा अदर कुठल्याही तुमच्याकडे वस्तू असेल त्या तुम्ही यामध्ये ठेवू शकतात, कारण भरपूर असा स्पेस आतमध्ये तयार होतो. आणि बघा त्यानंतर व्यवस्थित एक गाठ आपल्याला या ठिकाणी मारायची आहे. आणि गाठ मारताना जास्त गोळा होणार नाही किंवा गाठ व्यवस्थितच मारायची आहे, जेणेकरून ज्या वस्तू आहे त्या आपल्या व्यवस्थित राहतील आणि जी बॅग तयार होईल ती सुद्धा व्यवस्थित बनेल. बघा एक गाठ तयार करून झाल्यानंतर आता हा जो वरचा जो भाग आहे दोघं बाजू व्यवस्थित हातामध्ये पकडून अगदी छोट्याशाच आपल्याला या ठिकाणी 2 गाठी तयार करून घ्यायच्या आहे. बघा आणि या ठिकाणी आपली ही बॅग जी आहे ती तयार झालेली आहे. तुमचा देखील विश्वास बसत नसेल की इतक्या सोप्या पद्धतीने आपण इतकी छान आणि सुंदर पर्स तयार करू शकतो, ते पण न शिवता किंवा न कट करता. अशी जर पर्स तुम्ही बाजारामध्ये विकत घ्यायला गेले तर भरपूर असे पैसे आपल्याला या ठिकाणी मोजावे लागतात, परंतु बघा अगदी रिझल्ट मी तुमच्या समोरच दाखवला. अगदी सोप्या पद्धतीने आपण अतिशय छान आणि सुंदर बॅग तयार करू शकतो. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जरासुद्धा युजफुल वाटत असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर असा फायदा होईल, पैशांची देखील बचत होईल आणि नवीन काही केल्याचा त्यांना देखील आनंद वाटेल. बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपली जी हँडबॅग आहे ती तयार झालेली आहे. रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे आणि अतिशय छान आणि सुंदर ही बॅग दिसते. या बॅगला तुम्ही शॉपिंगसाठी देखील घेऊन जाऊ शकतात, कुठेही घेऊन जाऊ शकतात, कारण ती
इतकी छान दिसते की असं वाटते की बाजारातूनच तुम्ही याला खरेदी केलेलं आहे। नक्की ट्राय करा आणि आवडल्यास मला कमेंट्स करून नक्की कळवा की तुम्हाला ही बॅग कशी वाटली ते। आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब